नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं मराठी नॉव्हल स्टुडिओमध्ये. चॅनलवर पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या कथेच्या वाचनाला. प्रतिशोध, अ रिव्हेंज लव्ह स्टोरी पार्ट 13. मागील भागात वीरने समोर गाडी बघून एकदम ब्रेक मारला आणि त्याला जोरात झटका बसला. त्यामुळे त्याने केलेली सगळी नशा उतरली. व्हॉट द हेल असं म्हणत वीर दात ओठ खात गाडी बाहेर आला. यू इडियट, निघ बाहेर, वीर म्हणाला. त्याला वाटलं असंच कोणीतरी व्यक्ती असेल, पण जेव्हा गाडीतून गीता बाहेर आली तेव्हा तो मात्र पूर्णपणे गडबडला. आता पुढे. बेबी तू? वीर गीताला समोर पाहून आश्चर्याने म्हणाला. का? मला समोर बघून आनंद नाही झाला का तुला? गीता हाताची घडी घालून त्याला रोखून बघत म्हणाली. नो बेबी, म्हणजे हो बेबी, खूप खूप आनंद झाला मला. आय मिस यू टू, वीर तिच्या जवळ जात म्हणाला. पण गीताला आता त्याच्यावर अजिबात ट्रस्ट नव्हता. तू ऑस्ट्रेलियामध्ये होतास ना? गीता त्याला पुन्हा म्हणाली. हो, ऑस्ट्रेलियामध्येच होतो, आज सकाळीच आलोय, वीर म्हणाला. व्हॉट? तू सकाळी आला आहेस आणि मला अजून एक फोनसुद्धा करावासा वाटला नाही तुला, वीर? गीता रागात म्हणाली. तुला सरप्राईज द्यायचं होतं बाबू, म्हणून नाही सांगितलं, वीर खोटं बोलत म्हणाला. पण आता गीताला खरंच त्याच्या बोलण्यावर अजिबात विश्वास बसत नव्हता. ठीक आहे, चल, गीता त्याला म्हणाली. कुठे? वीर म्हणाला. तुझ्या घरी. आपण आत्ताच सगळ्यांना आपल्या लग्नाबद्दल सांगणार आहोत, गीता ठामपणे म्हणाली. व्हॉट? आत्ता? यावेळी? वीर गडबडून म्हणाला. हो, उद्याही सांगायचंच आहे, तर मग आज सांगूया ना आत्ता? चल, मी अजून वेट नाही करू शकत, गीता त्याचा हात धरून म्हणाली. हे बघ गीता, आता यावेळी त्यांच्यासमोर मी तुला नाही घेऊन जाऊ शकत, वीर तिला समजावत म्हणाला. का? का नाही घेऊन जाऊ शकत? गीताने प्रश्न केला. अगं ते कसे रिॲक्ट करतील काय माहीत. सकाळी कसं नवीन दिवस असतो आणि मूडसुद्धा सगळ्यांचा चांगला असतो, म्हणून म्हणतोय बाळा, वीर तिला पुन्हा समजावत म्हणाला. ठीक आहे, तुझ्या घरी उद्या जाऊ, पण आता आपण माझ्या घरी जाऊया. माझ्या घरी आपण आपल्याबद्दल सगळं सांगूया. चल, गीता त्याचा हात पकडत त्याला ओढत म्हणाली. गीता, आज तुला काय झालंय? वीर वैतागत म्हणाला. काही नाही, मला आता अजून कुणाला जास्त अंधारात ठेवायचं नाही. तुझ्या फॅमिलीचं माहीत नाही, पण माझी फॅमिली माझ्या सुखासाठी आपलं नातं नक्कीच मान्य करतील. चल कम, गीता हट्ट करत म्हणाली. गीता, हा काय वेडेपणा आहे? म्हणलं ना उद्या सगळ्यांसमोर बोलूया म्हणून. सगळ्यांना सगळं सांगू, ठीक आहे, वीर वैतागत म्हणाला. उद्या परवा तुझा कधी येणार वीर? मागच्या 6 महिन्यांपासून तू असंच म्हणतोयस. काय नाही केलं मी तुझ्यासाठी? भाईच्या प्रोजेक्टच्या फाईल्स चोरून तुला दिल्या. तुला माझं सर्वस्व मानून माझं सगळं दिलं. आपलं बाळ वीर, तेही मी आपल्या खातर त्याचं अबॉर्शन केलं. मी माझ्या मातृत्वाचा त्याग केला वीर, तेही तुझ्यासाठी, तुझ्यावर असलेल्या प्रेमासाठी. आणि तू आता माघार घेत आहेस? गीता त्याची कॉलर पकडून जरा रागात म्हणाली. व्हॉट नॉनसेन्स, वीर तिच्या हातातून त्याची कॉलर सोडवत म्हणाला. तुला काय वाटलं वीर, मला कळणार नाही? तू कधी इंडियाबाहेर गेलासच नाहीस. माझं अबॉर्शन झाल्यापासून तू मला अवॉइड करतोयस. माझ्याकडे असणारा तुझा नंबरसुद्धा तू बंद करून टाकला आहेस, हो ना? आणि आता तर तू दुसरं कोणत्या तरी मुलीशी लग्न करतोयस म्हणे, हो ना वीर? बरोबर बोलते ना मी? तू मला इतका मोठा धोका कसा काय देऊ शकतोस वीर? गीता आता अधिकच रागाने त्याला म्हणाली. वीर घाबरला. तिला आत्ताच सगळं कसं कळलं याचं त्याला आश्चर्य वाटत होतं. त्याला तिला इतक्यात काही कळू द्यायचं नव्हतं, कारण त्याला ते आता परवडण्यासारखं नव्हतं. नो बेबी, असं काही नाही आहे, तुझा काहीतरी गैरसमज होतोय, वीर तिचा चेहरा हाताच्या उंजळीत घेऊन म्हणाला. माझा काहीही गैरसमज होत नाही आहे वीर, मला सगळं कळलं आहे. हे बघ वीर, तुला जर वाटत असेल की गीता भोळी आहे, तिला तू यूज करून फेकून शकतोस, तर तो तुझा गैरसमज आहे. माझं पूर्ण नाव गीता संग्राम जहागीरदार आहे, युवराज जहागीरदारची लाडकी बहीण. तो युवराज जहागीरदार जो त्याच्या बहिणीच्या एका इच्छेखातर काहीही करू शकतो.
तो माझ्यासाठी जीव देऊही शकतो आणि कुणाचाही जीव घेऊही शकतो, हे तुला चांगलंच माहीत आहे. मी फक्त एकदा त्याला सांगायला उशीर आहे, तो तुला आयुष्यातून उठवू शकतो, हे लक्षात असू दे. यावेळी गीताने सरळ सरळ वीरला धमकी दिली. वीरला तिचा खूप राग येत होता, पण त्याला डोकं शांत ठेवून काम करावं लागणार होतं. तू असा विचार करतेस की मी तुला धोका देतोय? असं काही नाहीये बेबी, तुला आत्ताच सगळ्यांना सांगायचं आहे ना? ठीक आहे, चल आपण आत्ताच सगळ्यांना सगळं सांगूया, वीर म्हणाला. खरंच वीर? गीता रडत पण खुश होत म्हणाली. हो, माझ्या बेबीला जर माझ्यावर विश्वासच नाही तर मग आता याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. जास्तीत जास्त काय होईल, डॅड मला घराबाहेर काढतील इतकंच ना? काढू दे, पण माझ्या बेबीचा तुझा विश्वास परत मिळवण्यासाठी मी हे सगळं काही सहन करायला तयार आहे. मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे गीता. आय लव्ह यू. चल, वीर नाटक करत पुन्हा म्हणाला. तू खरं बोलतोयस ना वीर? आपण आत्ताच तुझ्या घरी जायचं ना? गीता पुन्हा म्हणाली. माझ्या नाही, आपल्या घरी. विसरलीस का आपलं लग्न झालं आहे? वीर म्हणाला. हां, आपल्या घरी. गीता खुश होऊन म्हणाली आणि तिने वीरला गच्च मिठी मारली. चला आता अजून जास्त वेळ नको करायला, वीर म्हणाला. पण माझी गाडी? गीता तिच्या गाडीकडे बघत म्हणाली. तू तुझी गाडी घे, तू मला फॉलो कर, वीर म्हणाला. ठीक आहे. गीता खुश होऊन तिच्या गाडीकडे गेली आणि वीर त्याच्या गाडीत जाऊन बसला. त्याने मोबाईलवर लगेच एक मेसेज टाईप केला आणि फोन ठेवून गाडी स्टार्ट केली. वीर त्याची गाडी घेऊन पुढे जात होता आणि गीता तिच्या गाडीत त्याच्या मागे जात होती. थोड्याच अंतरावर त्यांना एक सिग्नल लागलं होतं. तो लागण्याआधीच वीरने तो क्रॉस केला, पण गीताची गाडी त्याच्या मागे असल्याने ती सिग्नलवर अडकली. आता तिला 1 मिनिट वेट करणं भाग होतं. तितक्यातच वीर समोर निघून गेला. सिग्नल सुटल्यावर गीता लगेच वीर गेला त्या दिशेने गेली, पण तो शहरापासून बाहेर जात कन्स्ट्रक्शनचा एरिया जात होता तो रस्ता होता, जिथे नवनवीन बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन सुरू होतं. गीताने 10 मिनिट गाडी त्या रस्त्यावरून पुढे नेली, पण तिला वीरची गाडी कुठेच दिसत नव्हती. रात्र बरीच झाल्याने तो एरिया निर्मनुष्य झाला होता. गीताने रस्त्यात गाडी थांबवली आणि इकडे तिकडे पाहत होती, पण तिला सगळीकडे फक्त अंधार आणि कन्स्ट्रक्शन चालू असलेल्या ठिकाणी एखादा लाईट दिसत होता. तिने मोबाईल फोन घेतला आणि वीरला फोन करत होती, पण वीरचा तिच्याकडे असणारा नंबर तर बंद होता. ती त्याला ट्राय करत असतानाच एक मोठं कंटेनर वेगाने तिच्या दिशेने आलं आणि तिला काही समजायच्या आतच धडाम असा मोठा कर्णकर्कश आवाज त्या रस्त्यावर आला. गीताला काही कळण्याआधीच तिची गाडी पलटी खाऊन रस्त्याच्या बाजूला जाऊन पडली होती. युवी स्पर्शिकाच्या आठवणीत त्याच्या ऑफिसमधील फ्लॅटवर थांबला होता. डिस्टर्ब असल्याने रघुनेही त्याला त्याचा वेळ दिला. रात्री गीता बाहेर गेली हे फक्त गार्ड्सला माहीत होतं. ते जाऊन 2-3 तास उलटले तरी ती अजून घरी वापस आली नाही, म्हणून गार्ड्सने रघुला फोन केला आणि रघु लगेच मॅन्शन बाहेर आला. काय झालं रे? रघुने गार्ड्सला विचारलं. रघु भाऊ, गीताताई अजून वापस आल्या नाहीत. 10 वाजता बाहेर गेल्या होत्या, गार्ड भीत रघुला म्हणाला. तू हे मला आत्ता सांगतोयस? रघु गार्डला चिडत म्हणाला. सॉरी भाऊ, ते गीताताई नेहमीच असं कधीमध्ये बाहेर जात असतात आणि एखाद्या तासात वापस येतात. यावेळी लई टाईम झाला भाऊ, अजून त्या आल्या नाहीत, गार्ड घाबरून चिंतेने म्हणाला. कुठे गेली काय सांगितलं का? रघु गीताचा फोन ट्राय करत म्हणाला. नाही भाऊ, तुम्हाला ताईचा स्वभाव माहीत आहे ना, त्यांना कुणी टोकलेलं अजिबात आवडत नाही, गार्ड म्हणाला. रघु गीताचा फोन लावत होता, पण तिचा फोन काही लागत नव्हता. मग त्याने गीताच्या 1-2 फ्रेंड्सला फोन लावला, पण त्यांनाही गीता मागच्या काही दिवसांपासून भेटलीच नव्हती. गीता आजकाल घरी असायची हे रघुलाही माहीत होतं, पण त्याचं कारण काय असेल याचा विचार कुणीच केला नव्हता. ती लहरी होती, सगळ्या गोष्टी तिच्या मनावर असायच्या, त्यामुळे तिला कुणी काही म्हणत नव्हतं. रघुने मग तिच्या फ्रेंड शीलाला फोन केला, पण तिचाही फोन स्विच ऑफ येत होता. मग त्याने त्याची गाडी काढली आणि तिच्या शोधात बाहेर पडला, पण तो तिला शोधणार तरी कुठे होता, कारण ती कुठे गेली हे कुणालाच माहीत नव्हतं. अखेर रघुने सगळीकडे पाहून युवराजला फोन केला. हा रघु, इतक्या रात्री फोन केला, सगळं ठीक तर आहे ना? युवी काळजीने म्हणाला. भैयासाहेब, ते गीताताई, रघु अटखळत म्हणाला. काय झालं गीताला? युवी पॅनिक होत जागेवरून उठत म्हणाला. नाही, काही झालं नाही. गीताताई 10 वाजता मॅन्शनमधून बाहेर गेल्यात, अजून घरी वापस आल्या नाहीत, रघु काळजीने म्हणाला. व्हॉट? गीता 3 तासापासून बाहेर आहे आणि तुम्ही मला आता सांगताय? युवी चिडत म्हणाला. भैयासाहेब, मला सुद्धा माहीत नव्हतं.
ते तर गार्डने फोन करून सांगितलं. रघु म्हणाला, तू आता कुठे आहेस? तिचा फोन ट्राय केलास? युवी तसेच उठून अंगावर कपडे चढवत म्हणाला, हो भैयासाहेब, मी त्यांना शोधत मॅन्शन बाहेर आलोय. त्यांचा फोन लागत नाही म्हणून तुम्हाला फोन केला. रघु म्हणाला, ठीक आहे, मला पोलीस स्टेशनमध्ये भेट, मी आलोच, आणि पीटरला सुद्धा बोलावून घे. युवी फोन ठेवत म्हणाला आणि गडबडीने गाडीची चावी घेऊन लगेच त्याच्या फ्लॅटबाहेर पडला. रघु आणि पीटर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. त्यांच्या पाठोपाठ युवी सुद्धा तिथे आला. दक्ष, युवी तेथील पोलीस इन्स्पेक्टरला म्हणाला. तो युवीचा मित्र होता. तू अगोदर बस इथे, दक्ष म्हणाला. दक्ष, गीता घरी नाहीये. ती तिच्या फ्रेंड्सकडे पण नाही. ती कधीही इतका वेळ बाहेर राहत नाही दक्ष. युवी पुन्हा पॅनिक होत म्हणाला. युवी, तू शांत हो, आपण करू काहीतरी. गीता मिळून जाईल, नको टेन्शन घेऊ, दक्ष त्याला समजावत म्हणाला. तितक्यात दक्षच्या फोनवर एक फोन आला. व्हॉट, असं म्हणत दक्ष जागेवरून उठून उभा राहिला. गाडीचा नंबर, दक्ष समोरून म्हणाला. त्यानंतर फोनमधील व्यक्तीने एक नंबर सांगितला आणि तो नंबर ऐकून युवी विजेचा झटका लागावा तसा जागेवरून उठून उभा राहिला. हा नंबर तर गीताच्या गाडीचा आहे, युवी घाबरून म्हणाला. एक काम करा शिंदे, तो एरिया सील करा, आम्ही हॉस्पिटलकडे जाऊन तिकडे येतो, दक्ष म्हणाला. हॉस्पिटलचं नाव घेताच युवराजला चक्कर आली आणि तो लडखडत खाली बसला. भैयासाहेब, त्याला असं पडताना बघून रघु घाबरून म्हणाला. बॉस, पीटरसुद्धा त्याच्या मदतीला धावला. रघुने त्याला नीट बसून टेबलवरील पाण्याचा ग्लास दिला. मला काही नकोय रघु. गीता ठीक असेल ना रघु? युवी घाबरून रघुकडे केविलवाण्या नजरेने बघत म्हणाला. रघुने दक्षकडे बघितलं. युवी, सांभाळ स्वतःला, असं खचून कसं चालेल? आपल्याला लगेच हॉस्पिटलमध्ये जायला हवं, तिथेच काय ते कळेल, दक्ष युवराजला समजावत म्हणाला. रघुने युवराजला पाणी पाजलं, मग सगळे सिटी हॉस्पिटलमध्ये गेले. गीताला नेमकंच हॉस्पिटलमध्ये आणलं होतं. तिच्या डोक्याला जबरदस्त मार लागला होता, त्यामुळे तिची शुद्ध हरपली होती. तिला ताबडतोब ऑपरेशन थिएटरमध्ये हलवण्यात आलं. अपघात होऊन जवळपास 1 ते 1.5 तासाने तिला हॉस्पिटलमध्ये आणल्या गेलं होतं. त्यामुळे बराच रक्तस्राव झाला होता. तिच्या डोक्याला जबरदस्त मार बसल्याने आत जखम होऊन रक्त गोठलं होतं. त्यामुळे ऑपरेशन करून त्या बनलेल्या रक्ताच्या गाठी काढणं भाग होतं. डॉक्टरांनी सगळ्या परिस्थितीची जाणीव त्यांना दिली. ऑपरेशन सुरू झालं. मॅन्शनमध्ये अद्याप कुणालाही गीताच्या अपघाताबद्दल माहीत नव्हतं. तब्बल 4 तास ऑपरेशन सुरू होतं. पहाटेचे 4 वाजले होते. ऑपरेशन पार पडून डॉक्टर बाहेर आले. युवराज शून्यात नजर लावून बसला होता. भैयासाहेब, डॉक्टर आले, रघुने त्याला आवाज दिला आणि युवराज त्याच्या तंद्रीतून बाहेर आला. डॉक्टर, माझी गीता, युवी त्यांचा हात पकडून म्हणाला. मिस्टर जहागीरदार, तुमचं नशीब चांगलं म्हणून इतका मोठा अपघात होऊनही गीता जिवंत आहे, नाहीतर अशा केसेसमध्ये वाचण्याचे चान्सेस 1% पण नसतात, डॉक्टर म्हणाले. आणि त्यांचं बोलणं ऐकून युवीला जरा बरं वाटलं. त्यांच्या डोक्याला खूप मार आहे. आपण ब्लड क्लॉट तर काढले आहेत, पण आपण किती सक्सेस झालो आहोत हे गीता शुद्धीवर आल्यावरच कळेल, डॉक्टर म्हणाले. म्हणजे? रघु घाबरून म्हणाला. म्हणजे गीता आता शुद्धीवर नाही. ती जर येत्या 6 तासात शुद्धीवर आली तर आपण जिंकलो, आणि तिला जर 6 तासात शुद्ध आली नाही तर? डॉक्टर बोलता बोलता थांबले. तर काय? युवी म्हणाला. तर ती कोमात जाऊ शकते आणि त्यातून ती कधी बाहेर येईल हे सांगता येत नाही. कदाचित 1 दिवस, त्यानंतर 1 वर्षानंतर, किंवा कधीच नाही, डॉक्टर निर्विकार चेहऱ्याने म्हणाले. हे ऐकून युवराजच्या पायाखालची जमीन सरकली आणि तो धाडकन खाली बसला. मिस्टर जहागीरदार, डॉक्टरने त्याला सावरलं. हा फक्त अंदाज आहे, खरं काय ते आपल्याला 6 तासानंतर कळेल, डॉक्टर त्याला धीर देत म्हणाले. युवीला काय करावं काहीच सुचत नव्हतं. रघु, डॅडला बोलाव, युवराज म्हणाला आणि गीताजवळ गेला. नर्स गीताला एका स्पेशल ICU रूममध्ये शिफ्ट करत होत्या. तिच्या संपूर्ण डोक्याला पट्ट्यांनी कव्हर केलं होतं. तिच्या हाताला जागोजागी पट्ट्या केलेल्या होत्या. त्यातून अजूनही हलकं रक्त दिसत होतं. एका हाताला सलाईन, दुसऱ्या हाताला ब्लडची बॉटल. हे सगळं बघून युवराजला पुन्हा चक्कर आली. आपल्या लाडक्या बहिणीला थोडंसं खरचटलं तरी त्याचा जीव वर खाली व्हायचा. आज तिला असं पट्ट्यांच्या मध्ये निश्चित पडलेलं पाहून त्याच्या काळजात कुणीतरी चाकूने वार केले आहेत आणि त्याचा जीव निघून जात आहे असं त्याला वाटत होतं. सर, तुम्ही ठीक आहात ना? नर्स त्याला सावरत म्हणाली. युवराजने तिच्याकडे बघितलं आणि मग लगेच पुन्हा गीताजवळ आला. बच्चा, युवराजने गीताला आवाज दिला, पण तिला कुठे ऐकू जाणार होतं. ए बच्चा, बघ ना माझ्याकडे. हे बघ, तुझा भाई आलाय, बघ ना भाईकडे. युवी डोळ्यात पाणी आणून म्हणाला. बोलताना त्याचा ऊर भरून आला होता. ए बाळा, बोल ना प्लीज, युवी तिच्या हातावर हात ठेवून म्हणाला. सर, त्या बेशुद्ध आहेत, जरा धीर धरा, त्या शुद्धीवर आल्या की बोलतील तुमच्याशी.
आता त्यांना आरामाची गरज आहे. एक वयस्कर नर्स युवीला समजावत म्हणाली. गीताला स्पेशल वॉर्डमध्ये पुन्हा शिफ्ट केलं गेलं. रघुने मॅन्शनमध्ये जाऊन डॅड म्हणजे संग्रामला सगळं सांगितलं आणि ते शॉक होऊन तिथेच खाली कोसळले. बाबा, रघु त्यांना सावरत म्हणाला. रघु, माझी गीता ती ती ठीक तर आहे ना? संग्राम डोळ्यात पाणी आणून म्हणाले. गीताताई ठीक आहेत बाबा. भैयासाहेब आहेत त्यांच्याजवळ. ते एकटे पडलेत बाबा. भैयासाहेबांना सांभाळायला हवं. रघुचा सुद्धा बोलताना दूर दाटून आला होता. चल चल रघु, आपण आत्ताच हॉस्पिटलमध्ये जाऊ, संग्राम डोळ्यात पाणी आणून म्हणाले. मग रघु, संग्राम, नीला आत्या आणि आजी यांना घेऊन ताबडतोब हॉस्पिटलमध्ये निघून आला. युवराज गीताचा हात हातात पकडून तिच्याकडे एकटक शून्यात पाहत बसला होता. युवराज, पाठीमागून संग्रामने युवराजला हळूच साथ घातली. युवराजने मागे वळून त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांना बघून त्याने रडत त्यांना मिठी मारली. डॅड, बच्चा, आपली गीता, गीता डॅड, बघा ना तिला काय झालं, युवी रडत लहान मुलासारखा संग्रामला म्हणत होता. गीताला बेडवर निपचित पडलेलं पाहून संग्रामचाही ऊर भरून आला. आपल्या पोटच्या गोळ्याला अशा अवस्थेत पाहून कोणत्या बापाला चांगलं वाटेल? त्याच्या काळजात धस्स झालं. पण त्यांनी युवराजसाठी त्यांच्या भावना रोखल्या. सगळं ठीक होईल बेटा, नको काळजी करूस, संग्राम युवराजला समजावत म्हणाला. त्याला धीर देत ते मनातल्या मनात रडत होते. पण युवराज जास्तच घाबरेल म्हणून संग्राम त्याच्यासमोर काहीच जास्त भावूक झाले नाही. सगळं ठीक होईल या आत्मविश्वासाने उभे होते. युवराज बाळा, हे कधी झालं? गीता तर 4-5 दिवसापासून घरीच होती, मग ती अशी अचानक रात्रीची बाहेर का पडली? नीला आत्या डोळे पुसत म्हणाली. माहीत नाही आत्या, मला रघुचा फोन आला होता, असं म्हणत युवराजने घडलेलं सगळं सांगितलं. देवा पांडुरंगा, मला माझ्या लेकराला असं बघवत नाही. तिचा अपघात होण्याऐवजी माझा झाला असता तर किती बरं झालं असतं. मी तरी सगळं बघितलं आहे, पण माझ्या या निरागस लेकराने आत्ताच कुठे पंख पसरून आयुष्य जगायला सुरुवात केली आहे. आजी रडत म्हणाली. सगळं ठीक होईल माई, तो आपल्या गीताला नक्की ठीक करेल, नीता आजीला सावरत म्हणाली. सकाळ झाली होती. युवराज जहागीरदारची बहीण गीता जहागीरदारच्या अपघाताची बातमी बघता बघता वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. न्यूजपेपर, रेडिओ, TV सगळीकडे गीताच्या अपघाताची ब्रेकिंग न्यूज होती. पोलिसांनी जिथे अपघात झाला त्या ठिकाणी कसून चौकशी करायला सुरुवात केली, पण तो एरिया निर्मुष्य असल्याने रात्री तिथे कोणी असणं आणि हा अपघात होताना पाहणं शक्य नव्हतं. अहो अहो, ऐकलं का? आनंदी न्यूज बघत साहिलला आवाज देत म्हणाली. काय झालं? साहिल म्हणाला. अहो हे बघा, टीव्हीवर काय दाखवत आहेत, असं म्हणत आनंदीने टीव्हीचा आवाज थोडासा मोठा केला तर त्यावर गीता जहागीरदारची बातमी येत होती. ही युवराजची बहीण आहे. खूप वाईट झालं, साहिल हळहळ व्यक्त करत म्हणाला. हो ना, आपल्या स्पर्शच्या वयाची दिसते, आनंदी गीताचा टीव्हीवरील फोटो पाहून म्हणाली. गीताच्या अपघाताबद्दल कळताच बऱ्याच लोकांनी त्यांची सांत्वना करण्यासाठी फोन केले. बरेच हॉस्पिटलमध्ये येऊन भेटून गेले. बघता बघता 7-8 तास झाले, पण गीता काही शुद्धीवर आली नाही. युवराजने डॉक्टरांना विचारून हैराण करून सोडलं होतं, पण ते तरी काय करू शकत होते? अशा केसेसमध्ये वाचण्याची शक्यता कमी असते आणि वाचलं तरी कोमात जायचे चान्सेस जास्त असतात आणि तेच झालं. गीता कोमात गेली. शेवटी डॉक्टरांनी खूप प्रयत्न करूनही त्यांना गीताला शुद्धीवर आणण्यासाठी यश मिळालं नाही. गीता अपघातात वाचली हे वीरसाठी ही धोक्याची घंटा होती, पण ती कोमात गेली आहे या बातमीमुळे तो थोडा रिलॅक्स झाला होता. आता थोड्या दिवसांसाठी तरी त्याला गीतापासून काहीच धोका नव्हता. उलट एका अर्थी त्याच्यासाठी चांगलंच झालं असं त्याने विचार केला, कारण आता युवराज 24 तास बहिणीच्या जवळ तिची काळजी घेत बसेल आणि त्याच्या पुढे जात हा बिझनेसमध्ये त्याचं वर्चस्व निर्माण करेल असा वीरचा मनसुबा होता. अपघाताच्या 4 दिवसानंतर युवी हॉस्पिटलमध्ये गीताच्या जवळ बसून होता. त्याचा फोन रिंग करत होता. हॅलो, युवी म्हणाला. हॅलो बॉस, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, पीटर म्हणाला. काय? युवी म्हणाला. बॉस, गीताताईच्या अपघाताच्या बाबतीत बोलायचं आहे. त्यामध्ये एक गोष्ट समोर आली आहे, पीटर शांतपणे पण गंभीरतेच्या आवाजात म्हणाला. ठीक आहे, मी आलोच, असं म्हणत युवराज जागेवरून उठला. त्याने प्रेमाने एकदा गीताकडे बघितलं आणि नर्सला तिच्याजवळ बसून तिची काळजी घेण्यासाठी सांगितलं. त्यानंतर युवी त्याच्या ऑफिसमधील फ्लॅटवर गेला, जिथे रघु आणि पीटर त्याची वाट बघत बसले होते. बोल, काय कळलं? युवी आत येत पीटरला म्हणाला. बॉस, बऱ्याच गोष्टी कळल्या आहेत, पीटर गांभीर्याने म्हणाला. स्पीक, युवराज त्याच्या चेअरवर बसत म्हणाला. हा अपघात नसून घातपात आहे, म्हणजे जाणून बुजून गीता मॅडमला नुकसान पोहोचवण्यासाठी रचलेला डाव आहे.
पीटर म्हणाला. युवराजने ते ऐकून हाताच्या मुठी आवळल्या. नाव युवराज रागाने पीटरकडे बघत म्हणाला. ते काही कळलं नाही, पण अजून एक गोष्ट समोर आली आहे. पीटर दबकत म्हणाला. कसली? युवराज त्याला रोखून बघत होता. पीटरने मग रघुकडे बघितलं आणि एक दीर्घ श्वास घेतला. बॉस, आपल्या टेंडरच्या फिगर दुसरं कुणी नाही तर गीता मॅडमने स्वतः लीक केल्या आहेत. पीटर शांतपणे म्हणाला. व्हॉट? युवराज हे ऐकून आश्चर्याने जोरात ओरडला. हे खरं आहे भैयासाहेब, रघुसुद्धा शांतपणे म्हणाला. पण का? गीताने असं का केलं? युवराज म्हणाला. सर, तेच तर कळत नाहीये. गीता मॅडम आपलंच नुकसान का करतील? कदाचित त्यांच्या नावाने हे दुसरं कुणी केलं असेल तर? पीटर म्हणाला. मग माहीत नाही युवराजच्या डोक्यात काय विचार आला आणि तो वाऱ्याच्या वेगाने फ्लॅट बाहेर पडून मॅन्शनमध्ये गेला. त्याच्या मागे रघुसुद्धा होता. युवी मॅन्शनमध्ये येऊन कुणाशीही एक अक्षरही न बोलता सरळ गीताच्या रूममध्ये पोचला. रूममध्ये येताच त्याने गीताच्या रूमवर पूर्णपणे नजर टाकली आणि काही क्षणातच तिच्या रूमची झडती घेणं सुरू घेतलं. काय करताय भैयासाहेब? रघु त्याला असं करताना बघून गोंधळून म्हणाला. पण युवराजचं त्याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. त्याला झडती घेत असताना तिच्या कपड्यांच्या कपाटात काहीतरी पेपर्स दिसले. त्याने ते लगेच बाहेर काढून वाचले आणि ते वाचून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. गीताने कोर्ट मॅरेज केलं असं म्हणत युवराज सुन्न होऊन खाली बसला. काय? रघुसुद्धा ते ऐकून आश्चर्याने म्हणाला. आपल्या गीताने रघु काही दिवसापूर्वी लग्न केले. रघु, आपल्याला न सांगता? युवी पुन्हा म्हणाला. रघुने त्याच्या हातातून लगेच पेपर्स घेऊन पूर्ण वाचले. दिनेश पाटील? हा कोण? रघु म्हणाला. तिने असं का केलं, कुणासाठी केलं आणि विशेष म्हणजे या बाबतीत तिने त्याला किंवा घरात कुणालाही काही का सांगितलं नाही? पण का? असे बरेच प्रश्न युवीला पडले होते. रघु, या माणसाला शोध. 2 दिवस, येत्या 2 दिवसात हा माणूस मला माझ्यासमोर हवा आहे. युवी रघुला म्हणाला. पण भैयासाहेब, फक्त नावावरून हा माणूस कसा सापडेल? रघु म्हणाला. ते मला काही माहीत नाही. काहीही कर, हा माणूस मला येत्या 2 दिवसात आपल्या अड्ड्यावर हवा आहे. युवराज रागाने रघुला बघत म्हणाला. जी भैयासाहेब, मी बघतो काय करायचं ते. रघु असं म्हणाला. गीता, हे काय करून ठेवलंस तू? युवी सगळा गोंधळ डोक्यात आणून डोकं पकडून म्हणाला. युवीच्या सांगण्यावरून रघुने आणि पीटरने त्यांच्या पद्धतीने त्या माणसाचा तपास सुरू केला. याची खबर वीरला लागली. कदाचित पुढे असंच काहीतरी होईल म्हणून त्यांनी खूप चलाखीने गीताकडून खोटे पेपर साईन करून घेतले होते. त्याने पेपर्सच्या त्याच्या नावाखाली अगोदरच खोटं नाव प्रिंट केलं होतं आणि त्याच्या नावाची एक पारदर्शी स्ट्रीप त्यावर लावली होती. गीताने फक्त त्यावर वीरचं नाव बघितलं आणि सही केली होती. ती अबॉर्शनला रूममध्ये जातच त्याने लगेच त्याच्या नावाची ती स्ट्रीप काढून टाकली होती. शोध, तुला काय शोधायचं ते शोध युवराज. तुला दिनेश पाटील कधीच सापडणार नाही, कारण अशी कुणीही व्यक्ती अस्तित्वातच नाही. वीर त्याच्या कॅबिनमध्ये बसून स्वतःशीच बोलत क्रूर हसत म्हणाला. टू बी कंटिन्यूड. श्रोतेहो, आजचा भाग कसा वाटला मला सगळ्यांनी कमेंट करून नक्की सांगायचं आहे. या भागानंतर आता स्पर्शिका, वीर आणि युवराज ही कथा काय मोड घेते ते पाहू. चला तर मग आता इथेच थांबूया. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.